सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल DSP न्यूज लाईव्ह। संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। कास पठारावर रेव पार्टी, बारबाला नाचवल्या, पार्टीत राडा, अश्लील डान्स, तुफान हाणामारी। बातमी येत आहे ब्युरो रिपोर्ट DSP न्यूज लाईव्ह मधून। साताऱ्यातील कास परिसरामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। कास परिसरामध्ये एका हॉटेलवर कोणत्याही परवानगीशिवाय रेव पार्टी आयोजित करण्यात आली होती। या रेव पार्टीत अतिशय घृणास्पद प्रकार बघायला मिळाला। या रेव पार्टीमध्ये बारबाला बोलवण्यात आल्या होत्या। या बारबालांना रेव पार्टीत नाचवण्यात आलं। बारबालांच्या डान्स करतानाचे व्हिडिओ देखील समोर आले आहेत। संबंधित व्हिडिओ पाहिल्यानंतर रेव पार्टीमध्ये काय नंगानाच सुरू होता याचा अंदाज आपल्याला येईल। काही जण पार्टीमध्ये नाचणाऱ्या बालबालांना स्पर्श देखील करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे, तर काही जण बारबालांसोबत नाचत असल्याचे व्हिडिओमध्ये बघायला मिळत आहे। या रेव पार्टीचं बिंग फुटल्यामागे त्याचे व्हायरल झालेले व्हिडिओ आणि वाद कारणीभूत ठरला आहे। या पार्टीमध्ये दारू पिऊन धिंगाणा घालतानाचे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत। महत्त्वाचं म्हणजे या रेव पार्टी नंतर या ठिकाणी वाद होऊन राडा देखील झाला। त्यात 2 ते 3 जण जखमी झाले आहेत, पण या राड्याची किंवा रेव पार्टीची पोलीस ठाण्यामध्ये तक्रार करण्यात आली नाही। या उलट संबंधित प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला, जणू काहीच घडलं नाही असं भासवण्यात आलं। संबंधित व्हिडिओमध्ये बारबाला नाचताना तिथे उपस्थित लोक मद्यप्राशन करताना आणि नाचताना स्पष्टपणे दिसत आहे। तसेच 2 गटामध्ये राडा झाल्यानंतर ही हाणामारी झाली, त्याचे देखील परिसरामध्ये दबक्या आवाजामध्ये चर्चा सुरू आहे। पण संबंधित प्रकरण पोलिसांपर्यंत न पोहोचवता दाबण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। या प्रकरणी कुणीही तक्रार केलेली नसल्यामुळे अद्याप गुन्हा दाखल झाला नाही। पण घटनेचे व्हिडिओ समोर आल्यानंतर साताऱ्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी या प्रकाराची चौकशी सुरू केली आहे। या प्रकरणात कोणत्याही पोलीस बंदोबस्त ही रेव पार्टी झाली नसल्याचेही शेख म्हणाले। तसेच या प्रकरणाचा अहवाल लवकरात लवकर तयार करून दोषींवर कडक कारवाई केली जाईल असं देखील पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केलं आहे। प्राथमिक माहिती अशी प्राप्त होतीये की 8 तारखेला मेळा पोलीस स्टेशन अंतर्गत एका हॉटेलमध्ये काही लोकांमध्ये भांडणं झालेली होती। त्या ठिकाणी बरेच साक्षीदार आहे असं समजतंय। ह्या सगळ्या बातमी प्राप्त झाल्यानंतर संबंधित जे अधिकारी आहेत त्यांना सूचना देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा यांच्याकडनं या संपूर्ण प्रकरणाचा एक अहवाल मागण्यात आलेला आहे। याच्यामध्ये संबंधित आरोपींवर कारवाई करण्याची सूचना दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। संबंधित जे आरोपी आहेत त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर देखील कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे। त्याचबरोबर ह्या कारवाईमध्ये आणि संपूर्ण प्रकरणामध्ये जी घडामोडी आहे त्याचा एक सविस्तर अहवाल उपविभागीय पोलीस अधिकारी वाय हे माझ्याकडे सादर करणार आहे आणि ते सादर केल्यानंतर याच्यामध्ये पुढील कारवाई करण्यात येईल। याच्यामध्ये काही महिला बारबाला नाचवल्या गेल्या हा एक प्रकार समोर आला आणि याच्यामध्ये पोलीस बंदोबस्त असल्याची चर्चा होती, हे नेमकं काय त्यात? प्रथमदर्शनी असं काय दिसून येत नाही की याच्यामध्ये काय पोलीस बंदोबस्त किंवा पोलीसचा कुणीही याच्यामध्ये होता। परंतु जे फोटोज या ठिकाणी देण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये काही असे महिला दिसत आहे। त्या बाबतीत देखील उपविभागीय पोलीस अधिकारी वाई हे चौकशी करत आहे। त्याचबरोबर प्रभारी मेळा जे आहे त्यांच्या तपासमध्ये देखील या गोष्टींचा ते सखोल तपास करणार आहे आणि संबंधितांवर नक्कीच कारवाई करण्यात येईल। यामध्ये काही रेकॉर्डवरचे गुन्हेगार वगैरे त्यामध्ये होते का आणि आता काही ताब्यात काही कुणाला घेतले काय? याच्यामध्ये सर्व जे लोक असतील कोणीही तो असो त्याच्यावर रेकॉर्ड असेल किंवा नसेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। एवढंच मी या वेळेस तुम्हाला सांगू शकतो। धन्यवाद।